माझी माहेरची लोकं ही शुद्ध शाकाहारी आहेत, मात्र माझ्या सासरच्या लोकांना तांबडा पांढरा रस्सा आणि एकदम झणझणीत बेत लागतो. पण मग माहेरची लोकं माझ्या सासरी आल्यावरती त्यांच्यासाठी काय बनवायचं? मग मी त्यांच्यासाठी अगदी झणझणीत आणि मस्त अशी पाटोडी रस्सा भाजी बनवते. त्यासाठी सगळे खडे मसाले म्हणजे जिरे, बडीशोप, दालचिनी, लोंग, मिरे, चना डाळ, धने, तीळ, खसखस हे छानपैकी भाजून घ्यायचं. त्यानंतर कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि त्याचबरोबर थोडेसे लसूण हे छान भाजून घ्यायचे आणि हे सगळं एकत्र जे वाटण आहे ते करून घ्यायचं. आता पाटोड्या बनवण्यासाठी 1 वाटी बेसन, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे याचं वाटण, हळद, चवीपुरतं मीठ, धनेपूड, लाल तिखट टाकून छानपैकी पीठ मळून घ्यायचं. आता रसा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून तेजपत्ता आणि 2 चमचे आपलं लाल मिरची पावडर टाकायचं आहे. त्यानंतर केलेलं जे वाटण आहे ते छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर रश्श्याला जेवढं पाणी लागतं, जवळजवळ 2 ग्लास पाणी याच्यामध्ये मी टाकलं आहे आणि छानपैकी आता 2 ते 3 उकळ होईपर्यंत आपला रस्सा तयार होईल. आता आपण भिजवलेल्या बेसन पिठाच्या पाटोड्या तयार करून घेऊया. सगळ्यात आधी मी पोळी लाटून घेतली आणि त्यानंतर डायमंड शेप मध्ये छानपैकी कट करून घेतले. रश्शाला छान उकळ फुटल्यानंतर डायमंड शेपच्या पाटोड्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि भाजीला छान शिजवून घेतलं. कशी वाटली ही रेसिपी हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.